लग्न केल्यामुळे तुझी नोकरी गेली, विसरलायस का तू? त्याच्याशी लग्न केलं म्हणूनच आज माझा स्वतःचा बिझनेस उभा राहिला, हे तू विसरू नकोस. अर्पिता मॅडम होत्या म्हणून हे घर वाचलं. अर्पिता मॅडम आले आणि बाबांचे प्राण वाचले. अर्पिता मॅडम होत्या म्हणून आज मी माझ्या पायावर उभा राहतोय परत. अगं त्यांनी तर तुझाही संसार परत उभा करायचा प्रयत्न केला होता ग, पण तुला किंमत नाहीये त्याची. आज चाळीमध्ये आई बाबांना जो सन्मान मिळाला ना, तो फक्त त्यांच्यामुळे मिळाला आहे. आणि तू तू त्या राजसीच्या नादाला लागून सगळं उद्ध्वस्त करायला निघाली होतीस. ती एक मूर्ख आहे का, पण तुला कळत नाही दीदी. आज जे झालं ते शेवटचं होतं. हे घर उभं राहावं, हे कुटुंब परत उभं राहावं म्हणून अर्पिता मॅडम अपार कष्ट करतायत. आणि नवरा म्हणून त्यांच्या बाजूला उभं राहणं माझं कर्तव्य, आणि त्यासाठी अख्ख्या जगाचा विरोध पत्करावा लागला मला तरी मी पत्कारीन. हे जे काही सगळं चाललंय हे आपल्या भल्यासाठी चाललंय. हे जितकं लवकरात लवकर तुम्ही समजून घ्याल तितकं आपल्या सगळ्यांसाठी हे चांगलं आहे. आज जे झालं ते शेवटचं होतं. चला अर्पिता मॅडम, डिलिव्हरी द्यायला जायचं मला. आणि जे काही झालं त्याचा जास्त विचार करू नका आणि त्रास करून घेऊ नका. तुम्हाला त्रास झाला की मला त्रास होतो तुम्हाला माहिती आहे. आज आपल्या समर्पिता किचनची पहिली डिलिव्हरी. गणपती बाप्पा मोरया. चला छान होईल. नीट जा. हो चल. अर्पिता मॅडम, आपल्या पहिल्या भेटीपासून आजपर्यंतचा प्रत्येक क्षण लक्षात आहे माझ्या. तुम्ही माझ्यासाठी विशेष आहात. तुम्ही खास आहात माझ्यासाठी. मला सोडून जायचा विचार मनातही आणू नका. मला नाही सहन होणार ते. दी, अगं इतक्या जोरात प्रेमात पडलीस तर लागेल बी गेला. पण दीप, हा जिजूंचा एक वेगळाच अवतार पाहिला ग. म्हणजे युजली असे गोड गोड केअरिंग वाटणारे समीर जिजू, आणि आज एकदम फायर ब्रँड ग. ते पण तुझ्यासाठी. तू कम्प्लीट घायाळ ना. अगं ती लाजतेस काय अगं. मी म्हणते ना ते खरंय. समीर जिजू ग्रीन फ्लॅग नाही, ग्रीन फॉरेस्ट आहेत. आणि मेन म्हणजे तुझ्यासाठी ते वाटतील ते करायला तयार आहेत. छान लाजतेस. तू बस लाजत. मी म्हणाले तसं कोणीतरी दुसरी येईल आणि घेऊन जाईल समीर जिजूंना. असं नको ना बोलूस तू. असं नको बोलू काय. जी तू सांगितलंस जिजूंना. नाही अगं, वेळच नाही मिळाला. त्या ऑर्डरच्या गडबडीत सगळं राहूनच गेलं. पण निकी, आज रात्री मी त्यांना सांगून टाकेन. एदी रात्री वगैरे नाही. संधी मिळाली की लगेच सांगून टाक.
सांगून टाकू? ठीक आहे. काय सांगशील? सांगेन मी काहीतरी. काहीतरी काय? प्रॅक्टिस कर ना, प्रॅक्टिस कर. अगं याची काय प्रॅक्टिस करायची? वेडी आहेस का तू? प्लीज सांग ना. अगं बोल. सांगेन मी त्यांना. समीर, मी तुमच्या प्रेमात पडलीये. पडलीये नाही, ठार बुडालीये. पण खरंच निकू, आता त्यांना सांगितल्याशिवाय नाही राहू शकत मी. अर्पिता समीरच्या प्रेमात पडली. मीनाक्षी, काय झालं? असं बाहेर लंचला भेटायचा प्लॅन का ठरवलास? आपलं ठरलं होतं ना बाहेर नाही भेटायचं, घरी भेटायचं म्हणून. मग काय झालं? 1 वाजत आलाय. या नचिकेतचा बाप यायची वेळ झालीये. त्या हिशोबाने काहीतरी करायला हवं ना. पाहता क्षणी याच्या बापाला कळायला हवं की त्याचा मुलगा शेण खातोय. अगं बोल ना, बोल. अरे मला भेटावंसं वाटलं तुला, आणि मित्र म्हणून आपण बाहेर भेटूच शकतो ना. मला ना एक आयडिया सुचली, म्हणलं पटकन तुला सांगते. आयडिया? हा. कोणती? हे बघ, मला माहिती आहे तुला गव्हर्नमेंट जॉब करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, पण तोवर आपण दोघांनी मिळून एखादा बिझनेस स्टार्ट केला तर. आणि इन्व्हेस्टमेंटसाठी मला इन्शुरन्सचे पैसे मिळालेले आहेतच ना. तू तुझे पैसे माझ्यासाठी? हे बघ कसं परक्यासारखं बोलतोस ना नचिकेत. अरे तू आणि मी काय वेगवेगळे आहोत का? नाही नाही नाही, तसं नाही. मीनाक्षी, तू खूप करतेस माझ्यासाठी, खरंच खूप करतेस, आणि मला तुझ्यासाठी काहीच करता येत नाहीये. साधं तुझ्याबद्दलचं प्रेम मोकळेपणाने व्यक्तही करता येत नाही मला. नचिकेत तुझी फार कोंडी होते ना रे, माहितीये मला. मी सांगेन ते करशील का? दादा, येस सर. मला थोडं पाणी मिळेल का? हो देतो सर. थँक्यू.